हे हाय करा मुलांनो, हाय करा. हॅलो गाईज, परत करा हॅलो. कुठली शाळा कुठली? बागूची वाडी. आपल्याला एक सीन तर भेटला. काय बोलताय? मुलांना जरा बरं वाटलं. त्यांना जरा उत्साह भेटला ना काहीतरी. त्याचा पल्स येते आमचं. असं वाटतं आपण शिक्षणाला चाललोय कुठल्या तरी, आहे ना. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच की आम्ही सगुना बागमध्ये किती धमाल केली ते. आता आपण पाहूया की मोत्यांची शेती ही पारंपरिक पद्धतीने कशी केली जाते. तर चला, तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. इसे हम अभी ओपन भी करेंगे. ओपन भी उतना ही करना पड़ता है जितना नेचुरली ओपन होता है. मैंने पैर दिखाया ना, तो ये उसका पैर है. हिल रहा है. गया अंदर. जिंदा है ना. अरे इथे पण दाखव ना व्हिडिओ. जिंदा है ना. तो जैसे कि अभी हमें एक बात तो पता है कि व्हाइट पैचेस यहाँ पे बॉडी पार्ट्स नहीं, स्किन बस यहाँ से इतनी. तो हम लोग क्या करेंगे, इस कवर के नीचे जो स्किन है ना, उस स्किन को अगर हम नीचे लें. मोत्यांची शेती पाहून झाल्यावर आम्ही गेलो पुढे मल्लखांब आणि अनेक पद्धतीचे मासे बघण्यासाठी. आणि खरंच तोही अनुभव खूप छान होता. गावातल्या आणि आदिवासी शाळेच्या मुलांसोबत स्पेंड केलेला तो क्षण खूपच सुंदर होता आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या करणारा होता. आता इथे आम्ही मल्लखांब बघायला आलो मित्रांनो. काका शेतातून चाललो घरी. हा, पाणी पिताय? पिया पिया, पाणी पिया. तिथे मल्लखांब होणार आहे, तर आपण थोडंसं मल्लखांब बघून आता आपण जाणार आहोत जेवणासाठी. भूक लागलेली आहे. चला पुढेच काका या, पुढेच या. आपणच इथं बसला, सगळे लोक बघा तिकडे बसले. मी पण तिकडे थांबतो, तुम्ही बसत. ते बघा पाठी बघा काका. आता सांगा तुमचं कसं वाटतं तुम्हाला. पाठी तर बघा. अहो छान येते व्हिडिओ काका. लय तुम्ही कधी कधी भाव खाता. पाठी बघा. चिमटा काढावा लागेल पोटाला. आज भाव नाही गुरुवार. कितने तेजस्वी लोग कुठे मल्लखांब कुठे पण आपला. कितने शानदार विचार रखते हैं जी. मला पहिले एकच दे, मग खातो मी. हा काय मस्त मजा ना. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शाळेची मुलं आलेली आहे, सलीची मुलं आलेली आहेत. काय दिवस होते ते सलीचे. आता इथून काय घेतो, कारण तिकडून आमचा चेहरा जरा सूर्याचा प्रकाश आहे, इथे आम्ही काळे दिसतो. पण काय दिवस होते. आम्ही लहानपणी जायचो आणि अशी शहरात राहायची आमची, आणि आम्ही अशी बसलेलो असायचो. आज तिथून इथपर्यंतचा जो प्रवास आहे वयाचा आहे ना, प्रवास खूप छान आहे. आणि मग इकडून इथपर्यंतचा प्रवास, काय इथून इथपर्यंतचा प्रवास पण आहे. 10 फीट के खंबे के ऊपर खड़ा रह चुका है और अपने भारत माता को सलामी देना है. मल्लखांब वीर 1500. मल्लखांब 7वा. मल्लखांब कुर्मासव. And done. संजय गेला. जितना सारा रोप है वो रोप अपने पैरों में बनाने वाला है, और इस रोप से वो खुद की छुटकारा कैसे पाने वाला है अभी हम सामने देखने वाले हैं.
बघू शकता इथे मस्तपैकी इथे आहेत आपले मित्र. आणि इथे एक अनिकेत कुठे आहे? अनिकेत आणि संजय कोण आहे? संजय. आम्ही पण अनिकेत संजय दोन्ही आहोत आणि भारी केलं मित्रांनो. खरंच ती कला आपल्या केलं पाहिजे. येस रोडा याच्यावर बसायचं होतो काकांना. चला काका आता आलोत कुठे? मासे बघायला. मासे बघायला आता मासे बघू, नंतर मग रेड्यावर बसू, इथे बघा इथे फिश शो होणार आहे. आपण इथे बसूया. आता आपण मासे बघणार आता आपण, मोठमोठे मासे ते बघणार. ओके, इथे बसून घ्या आता. ते चाललेले आहेत मासे पकडण्यासाठी. तुम्ही पाहू शकता तिथे मासे पकडण्यासाठी जात आहे आणि तिकडे त्यांची बोट चाललेली आहे आणि आम्ही इथे सगळे लाईनीने बसलेलो आहे. मासे बघण्याची सोय, खाण्याची सोय नाही. इथे आम्ही मासे बघणार आता. आणि आज तर गुरुवार आहे, तसं आपण काय प्युअर व्हेज आहोत. पण तिकडे काय रे कुठचं? बागुची वाडी. जरा बोला काय आपल्या काय सबस्क्रायबरला बोला काय. शोर करा 1 2 3. छान मजा बोलतोय कोण. गेलेले आहेत ते बोटीमध्ये मावरा आणायला. मावरं हे बघ गाडी ते कसं ठेवलं पाहिजे हो बोलायला. होय डंपरवाल्या साईड हो. बाबा असं उभा तू का उभा राहिला? बस. अरे तू उभा राहायचं असं. काय बोलतोस? कसं वाटतंय तुला इथे? सांग काय अभिप्राय तुमचा? कसं वाटतंय मुलींचं तुम्हाला? छान वाटतंय ना? किती रुपये फी होती रे ट्रिपची? फ्री तुम्हाला? अरे वा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता कधी काही ना 10 वर्ष आधी आम्ही अशा दहा नाही किती वर्ष आता 15 वर्ष 20 वर्ष आधी आम्ही असं बसायचो इथे. आता बघा हा सफर इथून इथे, आता इथून इथे असे व्हिडिओ होणार काय का. अरे बोलतात माणसाचा जन्म पाण्यातून सगळं झालं, तर पाणी इथे आमच्या इथे बघा. फॉलोअर्स बघा सगळ्यांच्या देतो आम्हाला. अरे एक तर त्याचा इंग्लिश येत आहे. बघा आमचा ऑटोग्राफ बघा. थांबरे अरे सावका पाण्यात पण बापरे बघू शकता तुम्ही इथे. पिराना है, उसका नाम है बाकू पिराना. वो फिश जो है ज्यादा अग्रेसिव नहीं है, इसके मुंह में उंगली चली जाएगी तभी वो बाइट कर सकता है. वैसे कुछ भी करेगा नहीं. नाम है बाकू पिराना. उसका कम से कम वेट तो 75 केजी रहेगा. यहाँ पर हम 25 किलो मटन के 25 किलो वेट आहे त्या माशाचं. हो मित्रांनो काय सही मासा आहे. तसं ईश्वराने निर्माण केले बघा तुम्ही. हो बापरे कसा तो तडफडतोय बघा. काका या पानी में है. सामने जो दूसरा पेस्ट दिखा रहा है उसका नाम है चाइनीज का है. तो एक चांगली गोष्ट अशी आहे की हे लोकांना मासे काढतात पण ते आता हे नाही करणार, ते लगेच त्यांना तळ्यामध्ये सोडून देणार. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ते मासे परत प्रदर्शनासाठी काढले जातात, परत सोडले जातात. सो एका पॉइंटने चांगली गोष्ट आहे. गाडी राजबाई नाव काय पानी में है. सामने जो तीसरा पेस्ट दिखा रहा है उसका नाम है ग्रास कार और मराठी में उसे गवत्या फिश ऐसे नाम से बोलते हैं. तिकीट संपलं. चला काका चला. मी काय हातात घेतलंच नाही मी सांगितल्यावर. अरे किती आम्ही एन्जॉय करतो काय सांगू तुम्हाला. मॉलमध्ये मुलींना एवढी हे नाही येणार काय ना. मॉलमध्ये एवढी मजा येणार नाही. एवढी मजा आम्ही केली इथे. काय बोलताय? तिकडे काय कबूतर वाटतं बघा ना ते.
फोटो बिटो काढायला खूप छान आहे. पण आलेलो आहे मासे बघून आणि ड्रोन उडून. आता आपण मस्तपैकी कोकम सरबत पिणार आहोत. पूर्ण चेहरा आपला हे झालेला आहे. चेहरा आपला पूर्ण हे झालेला आहे. बरं ही आपली टोपी हा ठोकल्यासारखी सगळे सामान त्याच्यात राहतो. कोकम सरबत पिऊया आपण. चर्च तो खाली ग्लास पण आला असेल ना. खाली ग्लास पण आला असेल. नाही रे, भरलाय ते कोण आता खाली गेला. नाईस, छान आहे, छान आहे. तर थोड्याच वेळात मी आणि काका नदीवर गेलो. ॲक्च्युली आम्ही जेवूनच तिथे जाणार होतो, पण काकांची पाण्यात रेड्याची सवारी करायची इच्छा होती, म्हणून मित्रांनो आम्ही तुम्ही पाहू पहिले तिथे शकता. गेलो. आता आम्ही चाललोय कोकम सरबत घेऊन जेवणा इथे रेड्यावर पोहण्यासाठी. काका आणि आता बघा पूर्ण चेंज झालंय. काका बसणार आहेत. मला ऍक्च्युली आम्हाला बसायचं होतं, पण ऍक्च्युली आम्ही जर सगळी आमची फॅमिली आली असती तर आम्ही रूम घेणार होतो. आणि आज पण आम्ही रूम घेणार होतो, पण शाळेची आहे ना, शाळेची मुलं राहिलेत तिकडे म्हणून आम्हाला रूम नाही भेटली. जर मी पोहायला गेलो तर मला आंघोळ गरजेची आहे, म्हणून मी आता पोहायला आज पण जाणार नाही. आज काकांना मी नेमका ऑलमोस्ट हरवलेलाच होता पोहण्यात, पण काय आता शेवटी जरा दाखवा, हाशी दाखवा जरा तुमच्या टोपीच्या खालची. काका झाले खुश. काका बोलले आता बरं झालं, बरं झालं. तू पहा पोहायला गेलं पाहिजे आपण सोबत. अजून मजा आली. नाही खरंच मजा आली असते. त्या रोपवर चढायचं. हो ही ती रोप आहे काका, त्याच्यावर नाही का ते असे वरून येतात खाली. हा याच्यावर शिवर तुम्ही जाणार तिकडे आणि तो तुम्हाला सोडणार. जाल ना, जाल ना. नाही मी ही बांबूची झाड आहेत मित्रांनो, सगळी अशी वाढलीत बघा. सही आहे ना. त्यावेळेला ईश्वर कृपेने एवढं तरी ऍटलिस्ट डोक्यात असलं पाहिजे, माझ्या असणार आहे की एवढी तरी काय काका जागा घेऊन ठेवायची की ती खेळायला जरी गेले तरी आपल्या आवारात असतील है ना. एक बरोबर आहे ना. अशी झाडं बिडे लावून कुठे जरी गेलं तरी चला मुलांना काय जेवायला चला. अरे छान वाटतंय एकदम. असं अलिबागला तर ह्याच्यावरच जात तुम्ही रवदंड्याच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो खूप छान वाटतंय. इथे आम्ही आलेलो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पोहण्यासाठी. थोडा माझा अवतार असा झालेला आहे कारण ऑब्विसली आमची सेक्रेटरी माझी नाही आहे सोबत, त्याच्यामुळे. काका पोहायला आलोत ना. तुमची सवारी कुठे गेली. तुमची सवारीला पाण्यात उतरवली. मस्त जागा यार खरंच. त्याला किती मस्त व्ह्यू बघा बिल्डिंग वाल्याला. इथं सोडणार नाही तिथे नाही, त्यांची हद्द नाही. नदी आहे काही. काका चाललेत रेड्यावर बसायसाठी. ऍक्च्युली आता आंघोळीची सोय नव्हती तर आम्ही जाणारच नव्हतो, पण काकांचं लहानपणी काका बसायचे आणि काकांना पाण्यात पोहायची खूप हौस आहे आणि म्हणजे आवड आहे. तर ते खुश तर मी खुश, म्हणून आता आम्ही थोड्या वेळानंतर जेवणार आहोत. आणि त्यांचा तो लहानपणीचा आनंद आता काका पूर्ण करतात. तर मला खूप छान वाटतंय ते बघून. आणि त्यांचा आनंद म्हणजे त्यांच्या त्या आठवणी ताज्या होत आहेत. खरंच शरत असल्यावर लोक काय काय गोष्टी मिस करत आहेत हे मला त्या दिवशी स्पष्ट दिसत होतं. मी देवाचे आभार मानेन तेवढे कमीच आहेत की मला एवढं सुंदर क्षण पाहायला भेटत आहेत. अरे काका काय होतंय. काका काय होतंय. अरे 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 काका बस. अरे काय तुम्हाला बसून नाही दे. दुश्मनी आले वाटतं तुमच्या त्याची. दुश्मनी आले. तुमची एवढी फनी व्हिडिओ आली ना ती रेडिओवरची, मग म्हटलं चांगली व्हिडिओ द्या तर तीच व्हिडिओ टाकावी लागेल ब्लॉग मध्ये. मग काय बोलाल तुम्ही.
कसा होता अनुभव? अनुभव चांगला होता पण तो रेडा मला ओळखायला लागला ते जवळ गेले बापा. काका जात आहेत ना तर रेडा पडतोय खाली. काका जात आहेत रेडा पडतोय. महेश दादा बसतोय रेडा बसून देतोय त्याला. मी व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. काय मोठी जनावर. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ पाडण्याची व्हिडिओ. हो हो तूच जा काका उभे राहा जा. अरे बाबा तो आता ओळखते मला फेकली राशी तो चलो. नाव काय रे? बघा ओळखलं बसू का अण्णा. तर चला मित्रांनो, आजच्या पार्टमध्ये आपण इथेच थांबूया. पण तुम्ही मात्र तयार राहा पुढच्या पार्टसाठी, कारण पुढचा पार्ट हा जंगली प्राणी आणि आपल्यासाठी असणाऱ्या दुर्मिळ प्राण्यांचा आहे. काकांच्या हाईट एवढी बैल आहेत. एवढी मोठी बैल मी पहिल्यांदाच बघितले. काकांच्या हाईटची एवढी बैल आहेत म्हणजे काय बोलणार. आम्ही बसणार नाही, आम्हाला इकडे चालवायला हे आहे ना मनाई आहे म्हणून. पण तुम्ही बैलगाडीत बसू शकता इथे आल्यावर. आणि इकडे कुत्तू बाबू. चला आता आपल्याला जायचंय. बस असा ठेव त्यांच्या खांद्यावर. काय ना गोप टाकला. तर चला भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. अरे काका काय होतंय? काका काय होतंय? अरे 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 तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मधोस मधाळ दृश्य एकदम आहे ना. येतात का मस्त येतात. बटरफ्लायची शेती असणार जसं काय